नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कांकरिता जोरदार आंदोलन सुरू केले आहे। खासदार आणि आमदार निधीतून दिव्यांगांकरिता राखीव असलेला निधी तातडीने खर्च करण्यात यावा, या प्रमुख मागणीकरिता सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानांवर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी दिव्यांगांनी भीक मागो आंदोलन करत अर्धनग्न अवस्थेत आपला निषेध नोंदविलाय। गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये दिव्यांगांकरिता राखीव असलेला खासदार आणि आमदार निधी खर्च न झाल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे। याच असंतोषाला वाट मोकळी करून देण्याकरिता सकल दिव्यांग संघटनेच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरातील आमदार हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानांवर दिव्यांगांनी धडक दिली। भाजपाचे असतील, कुठलाही मुख्यमंत्री असेल, केंद्राचा मंत्री असेल, पालकमंत्री असेल, एकालाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये एंट्री होऊ देणार नाही। आमच्या हाताच्या काटाला आम्ही त्यांच्या पाटाला अडवली। त्या निवडणुकीमध्ये घराघरामध्ये जाऊन प्रचार करणारा हाच दिव्यांग आपण सर्वजण आहोत। आपल्याला त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु त्या 5 वर्षामध्ये एक खडकू सुद्धा त्यांनी खर्च नाही केला। त्याच्यानंतर 2019 ते 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली। हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भरभरून मतदान घेऊन निवडून आले। माझ्यासोबत सर्व दिव्यांग बांधव भगिनींनी त्यांचा घराघरामध्ये जाऊन प्रचार केला। या 5 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी खर्च नाही। मोर्चा दरम्यान दिव्यांगांनी आपल्या अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत निषेध नोंदविलाय। निधीसाठी त्यांना अक्षरशः भीक मागावी लागत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी भीक मागो आंदोलन केलेत। यावेळी दिव्यांगांनी घोषणाबाजी करत त्यांच्या हक्काचा निधी तातडीने खर्च करण्याची मागणी केली आहे। निधीचा विनियोग न झाल्यास दिव्यांगांच्या विकासावर परिणाम होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे। यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दिव्यांगांकरिता असलेला निधी त्यांच्या कल्याणाकरिता वापरला गेला पाहिजे। जर हा निधी खर्च झाला नाही तर आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही लोकप्रतिनिधीला प्रचार करू देणार नाही। दिव्यांगांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नांदेडमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दिव्यांगांच्या मागण्या कधी पूर्ण करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा 30 लाख रुपये हा खर्च करावा, या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खरं तर 15 जून पासूनच आम्ही आक्रोश मोर्चा आणि भीक मागो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वी आम्ही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजया चव्हाण मॅडम, त्याच्यानंतर राजेश पवार आमदार यांच्या घरावर केल्याच्यानंतर आजचा हा दुसरा टप्पा होता। या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून आज अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागो आंदोलन आम्ही केलं आहे। यांची आमची प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव निधी 30 लाख रुपये हा आजपर्यंत खर्च नाही झाला। 2016चा शासन निर्णय आहे, 2023 मध्ये सुधारणा झाला, परंतु आमदारांनी ते खर्च नाही केला। दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे, आजच्या या महागाईच्या जगामध्ये 1500 रुपयामध्ये संजय गांधी निराधाराच्या मानधनामध्ये माझ्या दिव्यांग बांधव भगिनीचा असं उदरनिर्वाह होत नाही, तरी संजय गांधी निराधाराची मानधन अनुदान हे वाढवण्यात यावं ही एक आमची मागणी होती। या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज आक्रोश मोर्चा तथा अर्धनग्न भीक मागो आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली। भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि दिव्यांगासाठीचा जो 30 लाख रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार, इतर कुठं विकास निधीवर खर्च केला जाणार नाही। आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्यानंतर हेमंतभाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांचे वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले। एक वयोवृद्ध आमच्या वडिलासमान व्यक्ती आल्यामुळे आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला। त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमच्या सदरील जे काही मागण्या आहेत, आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी, यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन केलं आहे।